आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे मतदान आज सगळीकडे सुरू आहे। मतदारांना बाहेर काढून आपल्या बाजूने मतदान करून घेण्यासाठी चुरस पाहावयास मिळाली। काही ठिकाणी वातावरण तंग होते तर काही ठिकाणी सुरळीत मतदान सुरू होते। आजच्या ह्या मतदाना दिवशीचा आढावा घेतला ते अभिजित मांगले यांनी। नमस्कार। आज कडगाव गिजोले जिल्हा परिषद मतदारसंघ हा मतदानाचा दिवस आहे आणि अतिशय चांगला प्रतिसाद मिळायला लागलेला आहे। राष्ट्रवादीच्या तिन्ही उमेदवार आपल्या कुठल्याही परिस्थितीत निवडून येणार आहेत, कोणतीही शंका असण्याचं कारण नाही आणि सगळ्यात उच्चांकी मताने ही गडिंग्लज तालुक्यातली उच्चांकी मताने निवडून यायला कोणतीही शंका राहिलेली नाही। आमचा विश्वास आहे मतदार राजावर की निश्चितपणे आम्हाला चांगल्या मताधिक्यानं या सौ शैलजा सतीश पाटील, त्याचबरोबर प्रियंका नवज्योत देसाई, सुनीता सचिन कुमार देसाई या तिन्ही उमेदवार निवडून येण्यात काही शंका राहिलेली नाही। कारण का विकासाच्या मुद्द्यावर आम्ही मत मागितलेलं आहे आणि जनतेची सेवा करून मत मागायला गेलेलं आहे आणि आमचा विश्वास आहे की आमचं काम बोलतंय आणि त्यामुळे निश्चितपणे आमचे कार्यकर्ते दिवस रात्र परिश्रम घेतलेले आहेत आणि त्याचा निश्चित निकाल आम्हाला मिळणार आहे, याच्यात कोणतीही शंका नाही। धन्यवाद। सगळ्यात मोठी सभा आपण गिजोण्यात घेतली होती, 5000 लोकांची उपस्थिती होती, काय सांगाल? निश्चितपणे तेच त्याचं उत्तर आहे की आपण सर्व केलेलं मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून केलेलं काम हे मतदारसंघात तमाम जनतेला, तमाम मतदाराला हे सगळं माहीत असल्यामुळं ते सगळे एवढे प्रचंड संख्येनं आले की आम्हाला सुद्धा वाटलं नव्हतं की एवढी संख्येनं ते मतदार येतील आपल्याकडं। पण निश्चितपणे जे 5000 लोक जे इथं सभेला आले त्या सभेचं उत्तर म्हणजेच तो निकाल होता या निवडणुकीचा। हे निश्चितपणे आज मतदान हे एक औपचारिक राहिलेलं आहे आणि लवकरात लवकर मला वाटते 5:30 नंतर हा निकाल, थोडक्यात आता 9 तारखेची वाट बघायची आवश्यकताच नाही असं मला वाटतंय।